वेलकम टू RMS ट्युटोरियल्स. आज आपण डिसिजन मेकिंग आणि लूपिंग स्टेटमेंटचे लेक्चर्स आणि एक प्रोग्राम आपण बघणार आहोत. डिसिजन मेकिंग आणि लूपिंग स्टेटमेंट हे आपलं 1.3 युनिट नंबर 1 ऑफ जावा प्रोग्रामिंग कोर्स मधला आपला टॉपिक आहे. तुम्हाला लूप्स स्टेटमेंट्स हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, राईट? पण आता त्याला कन्स्ट्रक्ट कसं करायचं, जावा लँग्वेज मध्ये कसं लिहायचं बाबा, दॅट इज द मेन प्रॉब्लेम. सो लेट्स गो ऑन अ पीपीटी. ह्याच्यामध्ये तुम्ही बघताय जावा स्टेटमेंटला 3 फेजमध्ये डिवाइड आहे. एक आहे सिलेक्शन स्टेटमेंट, दुसरं आहे इटरेशन स्टेटमेंट आणि तिसरं आहे ट्रान्सफर स्टेटमेंट. सिलेक्शन स्टेटमेंटमध्ये इफ एल्स आणि स्विच केस जे आपण बघणार आहोत. आणि इटरेशन स्टेटमेंटमध्ये जे आपले स्टेटमेंट्स आहेत ह्याला आपण डिसिजन मेकिंग पण सिलेक्शनला आपण डिसिजन म्हणतो आणि ह्याला आपण इटरेशन स्टेटमेंट असं म्हणतो. व्हाईल, डू व्हाईल आणि फॉर लूप हे सगळे लूप्स आहेत ह्या साईडला आणि ह्या साईडला जे आहेत हे सगळे आपले डिसिजन मेकिंग स्टेटमेंट आहे. इफ एल्स वगैरे. ओके. आणि हे जे ट्रान्सफर स्टेटमेंट आहे, ब्रेक, कंटिन्यू, रिटर्न, ट्राय, हे आपले स्टेटमेंट्स आहेत, जसं डिसिजन मेकिंग आणि लूपिंग स्टेटमेंट आहे तसंच. पण इन जावा प्रोग्रामिंग, इन दिस कोर्स, इन दिस syllabus, we are going to mainly focus on selection statements and iteration statements. Okay. Now, without wasting time, let's go on practical number 3. अगेन ऑन नोटपॅड, आपण नोटपॅडवर रन करतोय. बरं, बिफोर स्टार्टिंग द एक्सप्लेनेशन ऑफ प्रॅक्टिकल नंबर 3, मला सांगायचंय की मी तुम्हाला टेलिग्रामचं जे आपलं ग्रुप आहे त्यावर मी तुम्हाला प्रॅक्टिकल नंबर 1 to 10 जे आहेत प्रॅक्टिकलची लिस्ट आहे, जे इथे मी तुम्हाला दिलेले हे जे डॉक्युमेंट आहे, हे मी 1 to 10 प्रॅक्टिकल जे आहे ते मी तुम्हाला टेलिग्रामवर शेअर केलेलं आहे. ऑल्सो मी क्वेश्चन बँक शेअर केलेले आहेत आणि नोट्स पण मी शेअर केलेले आहेत. युनिट नंबर 1चं क्वेश्चन बँक पण शेअर केलेली आहे. थोड्याच दिवसात मी तुम्हाला जेव्हा नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करेल मी, त्यावेळेस मी तुम्हाला सॅम्पल क्वेश्चन पेपर्स, 2 मार्कचे क्वेश्चन्स, 4 मार्कचे क्वेश्चन्स हे मी तुम्हाला सेंड करणार आहे. सो त्या चॅनलला जॉइन करून राहावा आणि त्यावर थोडं ॲक्टिव्हमध्ये राहावा. जसं मी इकडे व्हिडिओ अपलोड करेल YouTubeवर, तसं तिकडे मी सगळे जे मटेरियल आहे कोर्स रिलेटेड ते मी तिथे सगळं अपलोड करेल फॉर युअर ईझी लर्निंग. ओके. सो लेट्स स्टार्ट विथ प्रॅक्टिकल नंबर 3. जसं मी तुम्हाला सांगितलं, स्टेटमेंट्स आणि डिसिजन मेकिंग स्टेटमेंट आणि लूपिंग स्टेटमेंटमध्ये आपण पाहिले की कुठले कुठले आहेत. पण आपण ते सगळे नाही पाहणार आहोत इथे प्रॅक्टिकलमध्ये. यू कॅन एक्सप्लेन इफ स्टेटमेंट, इफ एल्स स्टेटमेंट. इथे आपण इफ इफ एल्स स्विच केस स्टेटमेंट आणि लूपिंग बघणार आहेत, फॉर लूप फक्त. ओके. तुम्ही करू शकता बाकीचे प्रोग्राम. ते जी फाईल आहे, डॉक फाईल, त्याच्यामध्ये मी सगळे तुम्हाला स्टेटमेंट्स आणि लूप्स वगैरे सगळे अपलोड केलेले आहेत. ओके. त्यामधून तुम्ही डायरेक्टली रन करू शकता. पण एक अंडरस्टँडिंग लेव्हलसाठी मी फक्त तुम्हाला अ, एवढंच सांगणार आहे एक्सप्लेनेशन. सो पहिला आपण काय करणार आहे, बिफोर स्टार्टिंग दिस प्रोग्राम, नोटपॅडवर फर्स्ट लाईन ऑफ कोड आपला काय असणार आहे, पब्लिक जो आपला ॲक्सेस स्पेसिफायर आहे, क्लास आणि क्लास नेम. इथे क्लास नेम मी प्रॅक्टिकल नंबर 3 दिलेला आहे, कारण आपला जो प्रॅक्टिकल नंबर 3 आहे सिलॅबसमध्ये, ॲज वी कॅन सी ओव्हर हिअर, सिलॅबसमध्ये इकडे प्रॅक्टिकल नंबर 3 इज रायटिंग प्रोग्राम टू डेमॉन्स्ट्रेट ऑल द फॉर्म्स ऑफ स्टेटमेंट्स अँड लूप्स. ओके. इकडे आता आपण बघू शकतो पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेनने आपण आपला ॲक्चुअल प्रोग्राम स्टार्ट करणार आहे. त्याच्यामध्ये कमांड लाईन आर्ग्युमेंट पण आपण टाकलेली आहे. फर्स्ट आपण बघणार आहे इफ स्टेटमेंट. इफ म्हटलं की काय येतं तुमच्या डोक्यात? इफ म्हणजे डिसिजन मेकिंग स्टेटमेंट. जर. इफ म्हणजे जर. आता इथे आपण काय केलेलं आहे, इंट नंबर. इंट हा एक डेटा टाइप घेतलेला आहे. नंबर हा एक व्हेरिएबल घेतलेला आहे. इथे तुम्ही ए बी लिहिलं तरी चालेल. व्हेरिएबलला काही नाव देऊ शकता तुम्ही. इज इक्वल्स टू 10. इथे 10 हा काय केला आपण, डेटा व्हॅल्यू आपण तिथं अपलोड केलेला आहे. आपण तिथे प्रेझेंट केलेला आहे 10. इथे तुम्ही 5, 9, 2, 3 काही देऊ शकता. सेमिकोलन. त्याच्यानंतर आपण इफ स्टेटमेंट ऍड केलेली आहे. इफ स्टेटमेंट कसं करतो आपण, कसं लिहितो, इफ आणि आपल्याला एक म्हणजे एक स्टेटमेंट प्रूफ करायची, लाईक इफ नंबर इज ग्रेटर दॅन 0, देन द नंबर इज पॉझिटिव्ह. ओके.
आता आपण त्याला एक स्टेटमेंट दिली आहे, आपण त्याला कंडिशन दिली आहे, की नंबर जर ग्रेटर, हा ग्रेटर त्यांचा सिम्बॉल आहे, ग्रेटर असेल 0 पेक्षा, तर बाबा तू काय प्रिंट करणार आहे? सिस्टम डॉट आउट प्रिंटएलएन द नंबर इज पॉझिटिव्ह. ओके. इथे आपण काय म्हणणार आहे, की नंबर हा पॉझिटिव्ह आहे. हे सांगण्याचं काम इकडे आपण जे मेसेज आहे तो आपल्याला खाली इथे प्रिंट होणार आहे. वरती आपण कंडिशन टाकतोय, खाली आपण स्टेटमेंट टाकतोय. दिस इज नथिंग बट इफ स्टेटमेंट. इथेच कर्ली ब्रॅकेट क्लोज. हा एक छोटासा प्रोग्राम आहे इफ. हा जर तुम्हाला प्रॅक्टिकल आला एक्सटर्नलला, तर मेक शुअर की तुम्ही सगळे स्टेटमेंट, सगळे लूप आणि एक स्विच केस स्टेटमेंट तुम्ही एक्झिक्यूट करा, लिहा आणि एक्सप्लेन करा. कारण नसतं इफ केलं तर ते रॉंग इम्प्रेशन पडेल, मार्क्स पण तुम्हाला भेटणार नाही. त्याच्यानंतर आहे इफ एल्स स्टेटमेंट. आता सेम आपण काय करणार आहे, तुम्ही ह्यालाच पुढे ढकलू शकता. एल्स नंबर इज नेगेटिव्ह. ओके. पण आता आपण इथे नवीन घेतलेलं आहे परत. इंट एज इज इक्वल्स टू 17. आता इथे एक डेटा टाइप घेतला आपण अगेन. आपण व्हेरिएबल घेतलाय एज आणि इथं आपण दिलेलं आहे डेटा व्हॅल्यू 17. इथे आपण स्टेटमेंट दिली इफ अगेन एज इज ग्रेटर दॅन इक्वल टू 18. जर एज ही 18 पेक्षा 18 किंवा 18 पेक्षा मोठी असेल तर यू आर एलिजिबल टू वोट. ऑर किंवा एल्स इकडे एल्स परत अगेन आपण ब्रॅकेट ओपन करतोय. सिस्टम डॉट आउट प्रिंटएलएन यू आर नॉट एलिजिबल टू वोट. कळालं? ह्याच्यामध्ये काय करतोय आपण सिस्टम डॉट आउट प्रिंटएलएन मध्ये आपण वरती कंडिशन घेतोय आणि खाली स्टेटमेंट देतोय, की कंडिशन जर प्रूव्ह झाली तर काय किंवा नाही झाली तर काय. इफ एल्स. ओके. नेक्स्ट आहे स्विच केस स्टेटमेंट. स्विच केस स्टेटमेंट मध्ये आपण आपले जे स्टेटमेंट्स आहेत, आपले जे केसेस आहेत, ते स्विच करत राहणार आहे. ओके. फर्स्ट काय म्हणलंय, इन डे ऑफ वीक इज इक्वल्स टू 3. आता इथे आपण काय केलेलं आहे, आपण इंट घेतलाय डेटा टाइप इथे. ओके. इथे कर्सरला बघा, इंट आहे डेटा टाइप. डे ऑफ वीक हा आपला व्हेरिएबल आहे, ते असंच लिहायचं, स्पेस द्यायचं नाहीये. इज इक्वल्स टू 3 आपण इकडे काय केलेलं आहे, आपण व्हॅल्यू असाइन केलेली आहे 3. ओके. 1 फॉर मंडे, 2 फॉर ट्यूसडे. आता इथे आपण 3 दिले म्हणजे वेडनेसडे प्रिंट व्हावं म्हणून आपण काय केलं इथे 3 नंबर दिलेला आहे. सिस्टम डॉट आउट प्रिंटएलएन 3 स्विच केस टुडे इज. आता टुडे इज कुठला डे आहे ते स्विच केस स्टेटमेंट यूज करून आपण काय करू शकतो, चेंज करू शकतो. आता इथे आपण 3 दिलेला आहे म्हणून आपण काय करतो इथे 3 जो आहे तो आहे वेडनेसडेला रिप्रेझेंट करतोय, तर तिथे आपलं आउटपुट काय यायला पाहिजे, टुडे इज वेडनेसडे. इथे जर 2 केला तर इथे खाली ट्यूसडे यायला पाहिजे. तिथं जे आउटपुटला आहे तिथे ट्यूसडे यायला पाहिजे. सो ऑन. स्विच आपण इथे अगेन व्हेरिएबल मेथड डिफाईन करतोय डे ऑफ वीक. ओके. नेक्स्ट आपण कर्ली ब्रॅकेट ओपन, खाली क्लोज करतोय, मध्ये आपण केसेस लिहितोय. केस 1 काय, मंडे. सिस्टम डॉट आउट प्रिंटएलएन मंडे. ब्रेक स्टेटमेंट यूज केलेले आहे आपण. नेक्स्ट म्हणजे ब्रेक होणार तिकडे. ती जी स्विच केस आहे ती तिथं ब्रेक होईल. केस 2 काय आहे, एकतर तो मंडे असणार नाहीतर ट्यूसडे असणार. ब्रेक अगेन केस 3 काय असणार, वेडनेसडे. केस 4 असणार थर्सडे ब्रेक. केस 5 असणार फ्रायडे ब्रेक. डिफॉल्ट वीकेंड असणार. ओके. मग इथे तुम्ही काय काय बघितलं, डिफॉल्ट एक बघितलं आणि ब्रेक एक बघितलं. राईट. हे स्टेटमेंट्स काय करतात, तुमचे स्विच केसमध्ये जर तुम्हाला एखादी केस ब्रेक करायची असेल, तिथेच तो स्टेटमेंट ब्रेक करायचा असेल तर आपण काय करतो, ब्रेक स्टेटमेंट यूज करतो. आणि जर तुम्हाला बाय डिफॉल्ट काही एक स्टेटमेंट ठेवायचे असेल किंवा काय मेसेज प्रिंट करायचं असेल तर तो एक आपण डिफॉल्ट एक आपण नाव यूज करतोय, कीवर्ड यूज करतोय. ओके. सो हे आपण केलेलं आहे. आउटपुटमध्ये एक्सपेक्टेड तर असं आहे की अ, जे इथं आपण हे केलेलं आहे प्रिंटला जे दिलेलं आहे ते तिथे एक्सपेक्टेड आहे. प्रिंट एलएन आय गेस राहिलेलं आहे. येस. ओके. टुडे इज वेडनेसडे एक्सपेक्टेड आहे. बघू लेट्स सी काय येतंय. थर्ड आहे, थर्ड टाइप ऑफ लूप्स आपण बघणार आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे फॉर लूप. अजून भरपूर आहेत वाईल, डू वाईल वगैरे, पण ते आपण फक्त आता फॉर लूप बघणार आहोत. फॉर लूप मध्ये सिस्टम आउट डॉट प्रिंटएलएन. ओके. फॉर लूप काउंटिंग फ्रॉम 1 टू 5. लूपिंग म्हणलं की आपण त्या इटरेशन मध्येच फिरत राहतो. ओके. आपण फॉर लूपला आपण एक कंडिशन देणार आहे, इंट आय इज इक्वल्स टू 1. इंट आय इज इक्वल्स टू 1 म्हणजे काय, की आपण इथे डेटा टाइप घेतलाय. आय म्हणजे आपला स्टार्टिंग ऑफ द इटरेशन. स्टार्टिंग पॉइंट आपण आय इज इक्वल्स टू काय केलंय, 1 घेतलाय.
ओके. आपल्याला काउंटिंग करायचंय. काउंटिंग 1 टू 5 म्हणजे इटरेशन 1, इटरेशन 2, 3, 4, 5 असं प्रिंट यायला पाहिजे तिथे. काय करतोय आपण आय म्हणजे इनिशियल आपण काय घेतोय 1 सेमिकोलॉन आय इज स्मॉलर दॅन इक्वल टू 5 म्हणजे 5च्या खाली जे काय आहे 1 ते 5च्या खाली जे काय आहे ओके. ते सगळं मध्ये इटरेशन होणार प्लस प्लसनी इन्क्रिमेंट होणार. आय प्लस प्लस म्हणजे इन्क्रिमेंटचा सिम्बॉल आहे हा. प्लस प्लसने इन्क्रिमेंट होणार. ओके. सिस्टम आउट डॉट प्रिंटएलएन इटरेशन प्लस आहे. इटरेशन 1, इटरेशन 2 आय चेंज होत राहणार. आय काय होणार? चेंज होत राहणार. इथे 1 आपण इनिशियलाइज काय केलंय 1 केलंय. ओके. तो 5च्या आतमधलाच नंबर म्हणजे दुसरा म्हणजे 1 नी इन्क्रिमेंट होणार. इथं 1 येणार, मग 2, मग 3, 4, 5 जे आहेत 5 पर्यंत ते खाली प्रिंट होणार. काउंटिंग करणार. त्या लूपमध्येच फिरणार. आफ्टर 5 ते लूपच्या बाहेर पडणार. ओके. आफ्टर 5 इथं 5 दिलेलं आहे म्हणून आपण 5च्याच नंतर ते बाहेर पडणार. नाहीतर ते त्या स्टेटमेंटमध्येच लूप फिरत राहणार. ओके. नाउ लेट्स सी. इथे सेव्ह करायचे अगेन. तुमचं जे फाईल क्लासचं नाव आहे तेच फाईलचं नाव आणि तेच तुम्ही कंपायलेशनला यूज करणार आहात. अगेन आता हे आपण सेव्ह केलेलं आहे प्रॅक्टिकल नंबर अंडरस्कोर 3 च्या नावाने. नेक्स्ट फाईल एक्सप्लोररमध्ये जायचंय आपल्याला. विंडोज सी. इथे तुमच्या विंडोज सी मध्ये प्रोग्राम फाईलमध्ये जायचंय. जावाच्या फोल्डरमध्ये जायचंय. तुम्ही जिथं जेडीके जावा जे काय जिथं तुम्ही फोल्डर क्रिएट केलाय तिथे आपल्याला जाऊन बिनमध्ये मी केलाय. तिथे आपल्याला ह्या वरच्या पॅनलवर क्लिक करायचंय. सीएमडी टाइप करून एंटर करायचंय म्हणजे तो बरोबर आपल्याला त्या कमांड प्रॉम्प्टवर त्या लिंकवर त्या पाथवर आपल्याला आणून तो तिथे सोडतो. जावा सी स्पेस पी कॅपिटल ब्रॅक नंबर अंडरस्कोर 3 डॉट आहे जावा. ओके. एंटर. विदाऊट एरर म्हणजे आता जावा सी का यूज केलंय की कंपाईल केलं त्यांनी ती फाईल. त्याला काहीच एरर भेटले नाही म्हणून त्यांनी विदाऊट एरर नेक्स्ट लाईन आपल्याला तिथे रिप्रेझेंट केली. सेम कोड टाकायचा आहे फक्त डॉट जावा काढायचं आणि इकडे सी कंपायलेशनचं सी काढायचंय आणि एंटर करायचंय. तिथे तुम्हाला दिसतंय सिक्वेन्स वाईज पहिलं काय आलंय इफ स्टेटमेंटचं काय आलंय आउटपुट द नंबर इज पॉझिटिव्ह. इफ एल्सचं काय आलेलं आहे यू आर नॉट येट एलिजिबल टू वोट. स्विच केसचं काय आलं जसं आपण एक्सपेक्ट केलं होतं टुडे इज वेडनेसडे कारण आपण तिथे 3 डिनोट केला होता आणि सगळे लूपमध्ये फॉर लूपमध्ये सगळं इटरेशनमध्ये आलेलं आहे. इटरेशन 1, 2, 3, 4, 5. ओके. ते हे सगळ्या हे आपलं बेसिक कोड होता. प्रॅक्टिकल नंबर 3 होता. ओके. एक्सपेक्टेड हेच आहे की तुम्हाला तो कोड व्यवस्थित एक्सप्लेन करून तो व्यवस्थित एक्झिक्यूट करून लाईन बाय लाईन लिहिता आला पाहिजे. तुम्हाला त्याचे फुल मार्क्स भेटू शकतात. भेटतीलच जर तुम्ही असं लिहिलं तर सगळं लाईन वाईज आणि थेरॉटिकल पण तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. ओके. नेक्स्ट आपण लेक्चरमध्ये बघणार आहोत पॉइंट 1.4 अरे स्ट्रिंग बफर क्लास वेक्टर अँड रॅपर क्लास. अरे स्ट्रिंग तुम्ही फेमिलियर आहात फक्त वेक्टर आणि रॅपर क्लास हे थोडंसं डिफरंट टॉपिक आहे त्याच्यासाठी आपण एक वेगळाच लेक्चर घेणार आहोत आणि अरे स्ट्रिंग हे माहिती आहे तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचे काही थोडे बेसिक कन्सेप्ट राहिले असतील तर ते आपण क्लिअर करून घेऊ. ओके. ह्या लेक्चर पुरता हा एकच प्रोग्राम होता ज्याच्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ क्रिएट केलेला आहे. तो मी अपलोड करेल. त्याला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फॉरवर्ड करा आणि काही इम्प्रुव्हेशन असेल तर ते त्याच्यामध्ये सांगा आणि टेलिग्राम चॅनलवर ऍक्टिव्ह राहा. त्याच्यामध्ये काहीतरी कोर्स मटेरियल येत राहील. त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह राहा. ओके. थँक यू.